नमस्कार मंडळी, बघा आज जायचंय आपल्याला बाजाराला. काल मंगळवार, काल गेलो नव्हतं तर आज जायचंय बाजाराला. बघा मम्मी इकडे थैली घेऊन तयार झालेली आहे. इकडे गाडी लावेल घर मध्ये, मी काढतो गाडी. तर बघा मंडळी बाजारात आलेलो आहे आता आपण. इकडे पाठीमागे आपली गाडी पार्किंग केली. इकडे मम्मी पण आली आता. तर हे बघा जाण्याचं सिटी मार्केट. या रोडाला कधी पण ट्रॅफिकच राहतोय. बारीक बोळ आहे तर लोक कोणत्या पण गाड्या टाकून देते, एकदम ट्रॅफिक होऊन जातं. मग इथं आता गेली बघ मम्मी भांड्याच्या दुकानामध्ये. काय घेते काय माहिती बघ. चला बघू काय घेते. तर मम्मीला पोळपाट घ्यायचा होता बघा. आता पोळपाट घेतला त्या दुकानातून. आता निघत पुढं अजून बाजार करायचा आहे. तर ही आहे बघा सोनार गल्ली जालन्याची. इकडे सगळं सोन्याचे दुकान आहेत. मम्मी सांगा बाजारात आल्यावरती मम्मी पुढं चलत राहते, मी तिच्या माग चलत राहते. बांधा बाजार होस तर नको मिळते. बांधा बाजार होस तर असं चालावं लागत राहते मला. बंद पाय दुखून जाते मग मागं चलत होते. मंडळी हे बघा जालन्याचं सिटी मार्केट. ते बघा मम्मीकडे कडकड्या वगैरे बघू राहिली. कडकडे घेतल्या आता मसाल्याच बघू राहिली. मसाले कडकड्या वगैरे घेऊन निघले आता पुढे बाजाराला. बघू आता काय काय बाजार घेत मम्मी. तर आम्ही आमच्या हिशोबानं भाजीपाला आणला. मम्मीला पटत नाही तर ते घेईन आता तिच्या हाताने काय काय घ्यायचंय. तर हा असा बाजार आहे बघा आमचा. हा आहे आमच्या जालन्याचा सिंधी बाजार. तर बघा आता मम्मी टमाटे घेऊन राहिली. बाजार करायला फक्त टमाटे मिरच्याच घेतल्यात. तर बघा आता इथून मम्मीने चिवडा घेतलेला आहे. बघा हे गहू घेतलेत. बाजार वगैरे तर झालाय. आता निघायचंय बघा घरी. चला आता चाललोय आम्ही घरी जायचंय आता. तर बघा मंडळी आता घरी आलेलो आहे आपण. इकडे घरी आल्याला मम्मीने सगळा बाजार फक्त मिरच्या टमाटे अजून. तर इकडे बघा एक कडकड्या घेतल्यात तिनं. एक कडकड्या, चिवडा, मसाले, पास्ता आणि ते गहू आणलेत. आणि बाजारामध्ये खास या पोळपाटासाठी गेलो आम्ही. हे पोळपाट घेतात म्हणजे त्याच्यामुळं थोडा भाजीपाला पण घेतलाय. भाजीपाला फक्त काय टमाटर मिरच्या. तर मम्मीने शान हातात जाऊन तिथे ते बाजार आणलेला आहे. आणि काल पप्पा आणि मी गेलतो. हे बघा पप्पाने मी काय आणलेलं. ते आम्ही काल आणलेलं बाजार अजून तसंच आहे. ते आम्ही आणलं लाल मिरच्या. काय आहे ह्याच्यात सोडलं पण अजून रात्री आणलं खाल्लं पण नाही. खारी पण आणली का सांगत. या याच्यात काय ठेवलेलं आहे. मंडळी बाजाराला गेलो आम्ही. काय आणलं ना आमच्या हातानं तर ते मम्मीला पटत नाही आमचा बाजार. त्याच्यामुळे म्हणलं मग आज तूच चला आणायला. बाजाराला नेहमी पप्पा मीच जातोय. नेपाळ युवराज कॉलेज येऊन आलेला आहे. तर कॉलेजला हेच कपड्यावरती लुळू राहिला आल्यापासून. मला मम्मी भांडून राहिली पाय इथे मग कपडे आले. मला सकाळपासून भांडून राहिले कपडे उचल तर सांगा खरं भांडून राहिले काय तर सांगा मम्मीला काय माहिती पाहिजे ना. नुसते भांडत राहते कपड्यासाठी. कपडे उचल करीत राहतात मला. म्हणून आता मी इथून उठणार नाही. तर युवा काय करतोय, जे कपडे जिथं बदलतोय तिथंच पडत होते ते. मग ते कपडे तसे तिथं पडायला राहते, धुवायला जात नाहीत. काहीच नाही, एका जागा ते पडून राहते. त्याच्यामुळे मग मी त्याला भांडू राहिली. घेऊन जायला पाहिजे कपडे. त्याच्यामुळे मी त्याला भांडू राहिली. काय सगळा पप्पा सरा काढलाय, सगळं आवरून ठेवू राहिलं मम्मी. या आमचा व्हिडिओ काढणं चालू तर कशाला तू बळच तिकडे वळला तुला. तर मंडळी आता व्हिडिओ चालू आहे तर युवराज बळच आलटा उलटा करून राहिलाय. बळच मुद्दाम मोठा तुझं. मला ती पाणी प्यायला उठून घ्यायचं. किती लांब आहे पाणी. सांगू युट्यूब फॅमिलीला. तर एकदा मम्मी बसले पासारावर राहिली मम्मी. आणि इथं ठेवले बा आपला जार. तर मम्मी त्याला म्हणले पाणी दे. तर ते म्हणलं इथून उठून घे. कितीक तरी लांब आहे म्हणजे उठून घे म्हणून. तर देतो की नाही. दिलं येवाना पाणी. आमचा कसा काम करून राहिलाय. पीठ काढून राहिलाय बघ. ऐ वा
काय आला काम केलं झिजला काय तू हा? राहायला बी इकडे. काय करता आता आता त्यात गहू टाकायचे. सोडून का पण सगळं सोड. एक पण घेऊ सांगा तर या खाली तर बघा आता जरा 3-4 दिवस झाले तर आपल्या इकडचा पाऊस पाणी थांबलेला आहे सध्या. तर तुमच्या इकडे पाणी थांबला की नाही पण सांगा. तर मंडळी या चहा प्यायला. हे बघा हे चहा आहे, चहा सोबत चिवडा आहे, खारी आहे. या मंडळी. तर बघा इकडे मम्मी पीठ मळू राहिली आणि इकडे गॅसवर टाकलेले कारले. तर आज कारल्याची भाजी. कसं कोण राहिली मग कारलं कोण नाही खाणार आज कारलं. एक शब्दामध्ये पळून जात तर मंडळी आज कारल्याची भाजी आहे. कारला तर मला आवडतंय पण आमच्या युवाला काही आवडत नाही जास्त, त्याच्यामुळे तसा म्हणला तो. त्यासाठी एक कमेंट होती युवा, तशी तुला पवायला जायचं होतं ना, पवायला जायचं तुला तशी. तर ते काकू म्हणतात की आईचा राग नको धरू, आईला काळजी तुपली म्हणून आईला जाऊ दिलं नाही, असं नाही काकूचं. तर काय काकूला सांग ना, हो काकूला दिसता मग काहीतरी सांगता येईल. मारलंय मला आता, मी यायचं व्हिडिओत बोलणार नाही आता. ठीक आहे काकूला सांग काहीतरी. थँक्यू काकू. बघा इकडे मम्मीचं चाललंय भाजी बनवणं. हे काय फोडणी बिडणी त्यानं चालली कांद्याला. त्या कांद्याचं झाल्यानंतर त्यात टाकायचं आपल्याला एक कारलं. कारलं कडू लागल ना मम्मा. कारलं कडूच असतंय, खायचं. त्या कारल्यामध्ये मम्मीने मीठ टाकलेलं आहे वरून, मीठ लिंबू टाकलेलं आहे आणि मस्त येळून घेतलेलं आहे त्याला. तेव्हा ते आता त्या बनवायचं त्याला. लय भूक लागली मम्मा आता. मला वाटलं भुका नाही चालतो मला. काय कधी जेवण केलंय असं कॉलेजून आल्यावर जेवण पण नाही केलं घरी. काय भाजी होती. गोबी होती. हा ती गोबी कोणला आवडती. गोबी नाही आवडत मला. काहीच आवडत नाही तुला. तर इकडे मम्मी तेल सोडू राहिली तर क्या मसाल्याला मीच हलवून देतो. जाईन दळू. हे बाय लागला खाली. मी म्हणलं जळून बिळून जाईन तर आधीच खाली लागलं ते. ते टाकायचंय मला त्याच्यात आधी. अच्छा याचं तेलच नाही का. हे बघा आता मम्मी टाकू राहिली तेल. आता देऊ त्याला हलवून मग. हा. तूच देवा होता हातानं तर. आम्ही केलेले कोणतेच काम तिला पटत नाही आणि मग आम्ही काम केलं नाही तरी बोलती आणि केलं तरी बोलती. काय करावं मग आम्ही नेमकं आता. आम्हा कसं करावं मग. तर बघा मंडळी मी बसला जेवायला. कारल्याची भाजी आपली आणि ही चपाती. ही गरम चपाती करून दिली मम्मीनं मला. तिकडे 2 शिळ्या चपात्या पडलेल्या आहेत. 2-3 चपाती आहेत पण मला ताप होती. शिळी भाकर पण जमत नाही मला आणि कॉलेजमधून आलं पण जेवण नव्हतं केलं मॅम. आता मला लय भूक लागलेली तर मी आधी घेतो बघा जेवण करून. तर बघा आता आमचे सगळ्याचे जेवण झालेले आहेत. मी जेवायला बसलो तर लगेच जेवढाच पण आलता पप्पा पण आहे सगळे जेवण करून घेतले. आता फक्त आमची मम्मी बाकी. इकडं मम्मीचं पण जेवण चालू आहे. अशी आज जीवाला आल्यासारखी कारल्याची भाजी बनवली बा. या कारल्याची भाजी आणि चपाती खायला. कडू झालंय ते कारलं. कडू नाही झालं. कडू लावून राहिले मला जरा जरा. मसाला भाजून भुजून बनवायला ना मिक्सर खराब झाले. अशी पाण्यामध्ये पवलंय खराब झाले. त्याला काय सुधारायला कोणी नाही ना. त्याच्यामुळे खा असच. या तुम्ही बी खायला. दुसऱ्या वेळेस कारलंच नाही आणायचे मग आता. चला मंडळी रात्री काही व्हिडिओ काढणं झाला नाही. आज आहे दसरा. चला तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्या तुमच्या परिवाराला आमच्या फॅमिलीकडून सगळ्या तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला बाय बाय. हॅलो मंडळी, तुमच्या फॅमिलीला आमच्या फॅमिलीला सगळ्याला दसऱ्याची हार्दिक इच्छा आहे. इच्छा आता आम्हाला काही चुकलं गिकलं तर माफ करा. ते आम्हाला काही येत नाही पण मी आता बोललो तुमच्या मंडळीला आमच्या फॅमिलीला सगळ्याला एका